हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियास फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कारल्याची भाजी बघणार आहे, जी की बहुतेक लोकांना आवडत नाही. पण आपण एक अशा वेगळ्या पद्धतीने ही बनवणार आहे की जी सगळ्यांना खायला आवडेल. याची चव एकदम बदलते. अजिबात हे कारला कडू लागत नाही आणि खायलाही खूप छान लागतं. टेस्ट पण एकदम त्याची चटपटीत होते. तर ह्यामध्ये आपण असं काय टाकणार आहे ज्यामुळे आपल्या कारल्याची चव एकदम वेगळी असणार आहे. तर हे तुम्हाला या रेसिपीमध्ये पाहायला भेटेल. तर रेसिपी नक्की बघा आणि गॅरंटीने सांगते ही भाजी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि घरामध्ये जर लहान मुलं पण खात नसतील तर ती भाजी नक्की आवडीने खातील. तर सगळ्यात प्रथम आपण इथे कारल्याला कापून घ्यायचं, त्यातल्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आणि बारीक खापा करायच्या. जसं आपण बारीक बटाटा करतो त्या पद्धतीने अगदी बारीक बारीक खापा करून घ्यायच्या. आता इथे मी कारलं उकडून घेतलेले. तुम्हाला जर उकडून घ्यायची प्रोसेस स्किप करायची असेल तर आपण कारल्याला एक अर्धा तास मीठ टाकून तसंच झाकून ठेवायचं. जे पाणी त्यातनं सुटतं ते पाणी सगळं पिळून काढायचं, जेणेकरून त्यातला सगळा कडवटपणा निघून जातो. नाही तर एक 10 मिनटं मीठ टाकून आपण फक्त हे शिजून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही कारलं, तर थोडंसं कचरट असं ठेवायचं आहे आपल्याला. तर इथे आता पाणी उकळत ठेवलं आहे, त्यामध्ये मी एक चमचाभर मीठ ॲड करते आणि मग आपण ते कारलं ह्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे. आता हे कारलं आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. म्हणजे आपण यामध्ये काय टाकणार आहे, तर आता इथे आपण कांदा घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर टॉमॅटो घ्यायचं आहे, पण मी टॉमॅटो ह्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये स्किप केलेलं आहे. आपण इथे लसूण घ्यायचं आहे. अगदी तुम्ही पूर्ण लसूण टाकला तरी चालेल अख्खा, किंवा मग आपण लसूण ठेचून घ्यायचा आहे. तर इथे मी जे लोणचं असतं त्याचा जो खार उरतो त्या खारेमध्ये हे कारलं बनवणार आहे. तर ह्या खारेमध्ये हे कारलं बनवल्यानंतर ह्याची चव अगदी वेगळी येते. अजिबात ते कारलं कडू राहत नाही आणि खायलाही खूप छान लागतं. तर त्या कारल्याची ज्या खारीचं जी टेस्ट असते तीही अगदी बदलून जाते. तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर इथं साधारण मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपण आता बारीक किंवा उभा कापून घेतला तरी चालेल. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर ही भाजी टिफिनसाठी ही खूप छान ऑप्शन आहे, किंवा जे कारलं खात नाही त्यासाठी तुम्ही बनवू शकता. अगदी खूप मसालेदार ही अशी भाजी आपण ही बनवणार नाही आहे. साध्यात साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बनवणार आहे. आता ज्यांच्या घरी लोणचं घातलं जातं त्यांच्या इथे भरपूर असा खार शिल्लक राहतो लोणच्याच्या फोडी संपल्यानंतर. तर तो खार आपण ह्या भाजीसाठी वापरू शकता. जेव्हाही तुम्ही कारलं बनवाल त्यावेळेस तो खार ह्यामध्ये ॲड करायचा आहे. आता साधारण इथे मी पावशेर इतक्या कारले घेतलेली. तर पावशेर कारल्यासाठी एक साधारण एक छोटी वाटी इतकं खार आपण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता लसूण व्यवस्थित ठेचून घेतला आहे. जर गावठी लसूण असेल तर आपण तो तसाही टाकला तरी चालेल. तेलामध्ये अगदी व्यवस्थित आपण तो परतून घेणार आहे. आता इथे मी कढई ठेवली. कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आपण तेल टाकणार आहे. तुम्ही जर आता खारेमध्ये तेलही वापरणार असाल तर तेलाचं प्रमाण अजूनही कमी ठेवायचं. मग इथे मी अर्धी पळ इतकं तेल वापरलं. आता आपण इथे फोडणी करून घेणार आहे. मोहरी आणि जिरीची फोडणी घ्यायची. त्यामध्ये कांदा टाकून कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आणि मगच त्यामध्ये आपण ठेचलेलं लसूण घालायचं आहे. लसूण अगदी खूप घालायचं नाही, नाही तर तो जास्त शिजला जातो आणि मग तो कडवट लागतो. किंचितचं हिंग मी ह्यामध्ये ॲड केले. आता इथे आपण मसाले आपल्या आवडीनुसार ॲड करायचे आहेत. मी जास्त काही मसाल्यांचा वापर केला नाही. पण अजून एक टिप, जर तुम्ही कधीही कारलं बनवत असाल तर धणे जिरेची पूड टाकायला अजिबात विसरायचं नाही. त्याने तुमच्या भाजीला अगदी छान टेस्ट येते. आता इथे अर्धा चमचा धणे जिरे पूड टाकली. लाल मसाला टाकला आहे. किंचितचं कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. आता हे मसाले सगळे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि मग नंतर ह्यामध्ये आपण ते कारलं ॲड करायचं आहे. आता कारलंही व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मिठाचा अंदाज आपल्या खाराच्या अंदाजानुसार ठेवायचं आहे, कारण त्यामध्येही मिठाचं प्रमाण असतं. त्यामुळे मीठ खूप अगदी जास्त टाकायचं नाही. आता ह्या स्टेजलाच मी इथे खार ॲड करून घेते. साधारण मी इतक्या याला एक 2 चमचे मोठे खार टाकलेलं आहे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं आपल्याला आणि झाकण टाकून एक वाफ घ्यायची. आता आपले कारले शिजून घेतलेले म्हणून ते थोडेसे शिजले होते.
जर तुम्ही नसेल घेतले तर एक 10 मिनटंभर व्यवस्थित झाकण ठेवून शिजून घ्यायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा. आता ह्या स्टेजला आपले कारले व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपण इथे कोथिंबीर टाकून अगदी व्यवस्थित कारलं गार्निश करून घ्यायचं आहे. खूप चटपटीत टिफिनसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. अगदी आगळं वेगळ्या पद्धतीने आपण हे कारलं बनवलेलं आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आता इथे मी हे ऑप्शनल आहे. इथे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे किंचितचा. तुम्हाला जर हवं असेल तर करा, नाही केला तरीही चालेल. तर नक्की ट्राय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा.